तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरेत का? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ता वाजलेत दुपारचे 12 आणि 12 वाजलेत, पण पोरं म्हणजे आमचे सगळे घरचे पोरं टी व्ही बघतात. तर टी व्हीचा भरपूर आवाज होता आणि घरात काय मला व्हिडिओ काढायला जमला नसता एवढ्या मोठ्या आवाजामध्ये. म्हणून घराच्या पाठीमागच आमच्या सगळ्या घराच्या पाठीमागं आलं की सगळे आंब्याची झाडं आहेत, तिथून तिथून इथपर्यंत शेवटच्या लाईनीपर्यंत. तर मग झाडाखाली आले मी आंब्याच्या आमच्या. तर तुम्हाला दाखवू का मी आंबे किती आल्यात झाडांना. अशी फांदी खाली वाकली फांदी आंब्यांमुळं. तर आणखीन पाड लागलेला नाही, म्हणजे 2 झाडांना लागलाय. तर त्याचे काय आम्ही आणखीन आंबे उतरलेले नाहीत. जसे पडत्यान झाडाखाली तसं येतात, कुणी पण घेऊन जाते ज्याला सापडून ते. तर शक्यतो लहान पोरंच असतात जास्त, ज्याला आठवण येईन आंबे खायची तसं तो म्हणजे पाठीमागं येतात आणि घेऊन जातात. तर झाडाखाली 1-2 तरी पडलेले असतातच. तर मी पण आत्ता सध्या बघायलाच आले होते की आंबे जर पडलेले असले तर घ्यावा म्हणून पाड, पण नाही पडलेले. मला वाटते कोणतरी आला असेल बहुतेक, तर घेऊन गेला असेल. आणि 2-3 आहेत, पण ते कच्चे आहेत, काय राहतं आणि खाल्लेले आहेत पाखरांनी. तर ते नाही खाऊ वाटत पाखरांनी खाल्लेले. पडलेत जरा. तुम्हाला दाखवू का मी कशा कायऱ्याने फांदे खाली वाकलेत ते. 1 मिनटं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा फांदी इथून एवढी आहे आणि या सगळ्या तरी इथल्या खालच्या कायऱ्या का नाही पोरांनी आमच्या लय तोडल्यात बरं का. बघा खाली वाकली आहे सगळी कायऱ्याने फांदी ही. तर हा केशर आंबा आहे. गोड भरपूर आहे बरं का. फक्त जरासं म्हणजे पिकल्यावरती मुरव द्यावा लागतोय. तर बराच गोड आहे, केशर आंबा म्हणतात ह्याला. ह्या वेळेस पाणी नसल्यामुळं जराशा कैऱ्या लहान लहानच आहेत आणि थोडा आंबट लागतोय पाणी नसल्यामुळं. कारण ह्यांना पाणीच ओतलं नाही. ह्या ठिबक असतं, तर हे ठिबक काढलंय आम्ही. ठिबक इथं होतं असं हातरलेलं, ते बघा तिकडे पडले. तर ते चालू नव्हतं, त्याच्यामुळे ह्या झाडांना पाणीच नाही भेटलं, तर आंबे जरा आंबट लागतात. हा दुसरा आंबा आहे, हे बघा. हा इकडल्या साईडला होता तो केशर आंबा आहे. हा वेगळा आहे, ह्याचं नाव नाही माहिती मला, पण आमच्या घरचे सगळे ह्याला गोटी आंबा म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात सांगा कमेंटमध्ये. बघा कसे द्राक्ष लागल्यासारखे. तर ह्याचे भरपूर आंबे आम्ही तोडून नेलेत म्हणजे जर पाहुणेही आले ना, तर त्यांना बघ दगडं मारलेत पोरांनी कसे, त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळं खालचे असे हाताला जेवढे येतात ना फांद्याला, तर ते तोडून घरी त्यांना दिलेत मी. म्हणजे बाहेर कुठं मामा आत्ता चालले ना, तर जातात घेऊन वानावळा म्हणून. इकडच्या साईडचे ह्या फांद्याचे सगळे तोडल्यात आणि इकडचे आहेत. आणि ह्या झाडाला हे मधलं झाड आहे. तर ह्या झाडाला गेल्या वर्षी इतका कायरा होता ना, तर ह्या वर्षी ह्याला एक पण आलेली नाही आत्ता. म्हणजे आले असेल एक अर्धी, पण दिसत नाही. तर हा रिकामाच आंबा आहे, ह्याला नाही आलेले. आणि ते पलीकडच्या साईडला आहे ना, ते जांभळ आहे. तर ऊन बघा किती पडलंय, भयानक ऊन. बाहेर येऊ नाही वाटत, पण तसं तर आमचं कोणी येत नाही बरं का बाहेर. आता काय उन्हाळ्याची कामं पण नाहीत रानात. तर मीच घरी कालवा होता म्हणून बाहेर आले होते इकडं, आणि आंबे पण बघायचे होते. तर हा वेगळा आंबा आहे आणि हा वेगळा आहे. हा इकडचा आंबा आहे ना, त्याच्यापेक्षा पण हा छोटा आहे. तुम्हाला दाखवते मी, थांबा. बघा ह्याची कैरी शेजारच्या आंब्यापेक्षा पण एकदम लहान आहे. हिकडची वेगळी आणि हिकडची वेगळी, ते मला फरक दिसत असेल. हे बघा ह्या साईडचा हा वाला आहे ना, हे आंबे जरासे कैऱ्या ह्याच्या मोठ्या आहेत आणि ह्याच्या कैऱ्या छोट्या छोट्या आहेत एकदम. आणि हा वेगळा आंबा आहे. तर ह्याला पण जरा ह्या वर्षी भरपूर कैऱ्या आलेल्या नाहीत, कारण दरवर्षी ह्याला पण भरपूर असतात. ह्या वर्षी जरा कमीच येतं. एवढ्या 2 फांद्यालाच आल्यात आणि इकडच्या सगळ्या फांद्या रिकाम्या आहेत. आणि इकडच्या आम्ही खालच्या फांद्या सगळ्या तोडलेल्या आहेत, कारण ह्या सगळ्या अशा गाया बांधायला जागा लागते ना, तर ह्या फांद्या तोडून टाकल्यात. त्याच्यामुळे ह्याला एवढ्या काय आलेल्या नाहीत कैऱ्या.
हा बघा ह्यो आंबा आणि तो सेमच आहे. त्याला पण आल्यात, पण त्याला पण एवढ्या कैऱ्या नाही आल्या. ह्या दोन्ही आंब्याला जास्त कैऱ्या नाहीत आल्या. फक्त इकडचे जो आहे ना गोटी आंबा त्याला जास्त कैऱ्या आल्यात. आणि केशर आंब्याला त्याच्या एक फांदी खाली वाकली, कारण त्याला पण गेल्या वर्षी नव्हत्या. आणि जो आमच्या घराच्या शेजारी एक आहे, तर तो पण गोटी आंबाच आहे. आता इथून खूप लांब आहे त्याच्यामुळे तिकडे नाही जात मी. तर तो पण गोटी आंबाच आहे. त्याला पण कैऱ्या नाहीत आलेला. त्याला एकाच फांदीला कैऱ्या आल्यात. तर जास्तीत जास्त कैऱ्या म्हटलं तर ह्याच आंब्याला आल्यात. खात्यात मस्त, पाखरं खात्यात, माणसं खात्यात. खाली पडलेलं बघा पक्ष्यांनी खाऊन असे खाली पडतात. खाली टाकून देतात खाऊन. तर कशी वाटली आमची फळांची झाडं? तरी तुम्हाला नारळ ते दाखवले नाही. भरपूर झाडं येतं. मी एखाद दिवस परत तिकडचा ब्लॉग तयार करेन, मग तुम्ही बघा. सध्या तरी फक्त आंब्यांचंच केलेलं आहे. हवा किती सुटली बघा बाहेर. वारं भरपूर आहे बाहेर. बरं वाटतं बरं का घरातल्यापेक्षा, कारण घरात अलीकडच्या साईडला आमच्या पत्र्यांची घरं आहेत ना, तर त्या पत्र्यांच्या घरामध्ये तर लय गरम होते. पत्रे गरम होतात. आणि स्लॅबच्या मध्ये पण थोडंसं होतं, पण खिडक्यांमधून हवा येते त्याच्यामुळे एवढं काही जाणवत नाही. तर इकडं छान वाटतंय वातावरण. पण मला मशीनचं काम असल्यामुळे इकडं बसता येत नाही मला येऊन. जर मी रिकामी असते तर पोरांना घेऊन येते मी कधी पण झाडाखाली. इकडे येऊन बसतो आम्ही निवांत. तर आत्ता सध्या तरी नाही जमत यायला. तरी पण पोरं बोलतात की चला मामी, माझ्या नंदाचे 2 मुले आल्यात, चला मामी आपण जाऊन बसूया झाडाखाली इकडं. तर मीच नाही आणत त्यांना काम असल्यामुळं. तर बाकीचे पण माहिती आहेत, बाकीचे झोपलेले असतात ज्याचं त्याचं काम उरकलं की उन्हाचं. तर कशी वाटली झाडं आमची आणि कैऱ्या आलेल्या नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आत्तापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.